या एक्झामच्या रिलेटेडचे सगळे अपडेट जे असतील ना, तुम्हाला काही कन्सर्न्स असतील तेही विचारायचे असतील तर सगळ्यात आधी तुम्हाला आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे HBRS सेंटरला त्यांचा जॉईन व्हावे लागेल. इथे तुम्ही वेबसाईट ucon.co.in वेबसाईट ओपन करून या ठिकाणी गेला तरी तुम्हाला तो व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हाल. ठीक आहे, जॉईन चॅट केल्याच्यानंतर तिथं आपण जेवढे काही गोष्टी अपडेट करतो, या लेक्चरचे अपडेट असतील त्या सगळ्या आपण या लेक्चर सिरीज या प्रत्येक HBRSच्या ग्रुपमध्ये आपण अपडेट करत असतो. तिथे तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती भेटेल. ठीक आहे, तर या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होणं फार गरजेचं आहे. तिथे बरेचशा म्हणजे आता आपले लेक्चर्स कधी होणार आहे याचेसुद्धा अपडेट सगळे असतात. ठीक आहे, नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला फ्री लेक्चर सिरीज जॉईन करायची असेल तर त्यात आपलं यूट्यूब चॅनल आहे HBRS सेंटर नावाचं, तेही तुम्ही जॉईन करू शकता. इथे सध्या ऑलरेडी 4थीचा सिलेबस आणि 7वीचा सिलेबस चालू आहे. तो कोणताही क्लास असेल, तो 9वीचा असेल किंवा 8वीचा, 7वीचा, 6वीचा, 5वीचा किंवा 5वीचा असेल, तर यापैकी कोणत्याही काळाला या 2 ग्रुपपैकी एक लेक्चर सिरीज जॉईन करताच येणार आहे. ठीक आहे, त्यामुळं सध्या लेक्चरचा जो टाईम आहे तो रविवारी 8 ते 9 4थी, 5वी, 6वीसाठी आणि 9 ते 10 हा 7वी, 8वी, 9वीसाठी असतो. सोमवार आणि हा सकाळी असतो. तर सोमवार आणि बुधवार रात्री 9:15 ते 9:45 असतो 6वीसाठी, म्हणजे 4थी, 5वी, 6वीसाठी. सध्या 4थीचा सिलेबस चालू आहे आणि सेकंड सिनियर ग्रुपमध्ये 7वीचा सिलेबस चालू आहे स्टेट बोर्डचा. हळूहळू हा 9वीपर्यंत जाईल, हळूहळू दोन्ही ग्रुपमध्ये 6वीपर्यंत येईल. कारण की एक्झामच्या आधी जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे 6वी आणि 9वीचे असणार, तर त्याचा बेनिफिट आपल्याला भेटेल. ठीक आहे, नेक्स्ट जर विचार आपण केला तर मंगळवारी आणि गुरुवारी 7वी, 8वी, 9वीसाठी सध्या 7वीचा सिलेबस चालू आहे, हळूहळू 8वी, 9वीचा एक होईल. तर तिथं परत 9:15 ते 9:45 रात्री लेक्चर चालेल यूट्यूबच्या या आपल्या चॅनलवर ऑनलाईन. ठीक आहे, लाईव्ह. नंतर तुम्हाला ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा भेटेल. आता जर तुम्हाला याच्यापेक्षा ॲडिशनल प्रिपरेशन करायचं असेल तर ज्या ॲडिशनल प्रिपरेशनमध्ये तुम्हाला याच लेक्चरचे एक सिक्वेन्स वाईज लेक्चर्स भेटतील ॲप्लिकेशनमध्ये. आपल्या HBS सेंटर सध्या त्याचं नाव आहे HBRS सेंटर, ते हळूहळू चेंज केलं जाईल. पण तुम्ही हे प्ले स्टोरवर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तिथं तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक या सायव्होल्युशन नावाचा एक कोर्स दिसेल तुम्हाला. तर त्यामध्ये तुमच्या घरामध्ये सपोज 4थीचा एक विद्यार्थी आहे, 7वीचा एक विद्यार्थी, तर 2 कोर्स घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे, एकच कोर्समध्ये घ्या. त्यानंतर सायव्होल्युशनचा लेक्चर नोट्स आणि टेस्टचा हा कोर्सला क्लिक करा. या दुसऱ्या फोल्डरमध्ये तुम्हाला ॲनिमेटेड व्हिडिओज भेटतील. कोणत्याही एका क्लासला तुम्ही जो ओपन कराल ना यापैकी 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वीपैकी, तर तुम्हाला एक पॅटर्न फॉलो जायला दिसेल. तो पॅटर्न असा असेल की 3 बोर्डचे फोल्डर्स असतील, स्टेट बोर्ड, CBSE, ICSE. ICSEचं कमी कंटेंट असेल, मग सगळ्यात जास्त तर पूर्ण कंटेंट असेल स्टेट बोर्ड आणि CBSEचं. पण प्रत्येक बोर्डचं प्रत्येक क्लासचं फोल्डर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला आता सध्या हा सिक्वेन्स दिसेल की एक लेक्चरचा व्हिडिओ होतो, त्यानंतर त्याच्या अशा नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, आणि त्या नोट्सनंतर तिथे एक त्याच्या खालीच ही ऑनलाईन टेस्ट, कारण की ह्या ज्या खाली दिलेल्या आहेत ह्या ऑनलाईन टेस्ट आहेत. ठीक आहे, ह्या जे दिलेल्या आहेत ना, ह्या 4थीच्या ह्या चॅप्टर 1ची ही टेस्ट आहे ऑनलाईन. ठीक आहे, तुम्ही ॲप्लिकेशनवर जेव्हा याला क्लिक कराल तुम्हाला ती टेस्ट ओपन होईल आणि त्याच्यामध्ये किती क्वेश्चन्स असतील 50ची शक्यता, म्हणजे मोस्टली तर 70-80 क्वेश्चन अपलोड केले जातात, त्यातले कोणतेही 50 क्वेश्चन तुम्हाला येतील. एक टेस्ट तुम्ही 1 ते 2 वेळा देऊ शकता. तर त्यामुळे तुम्ही या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला प्रिपरेशनला मदत होणार आहे. पण हे पेड ॲप्लिकेशन आहे, ज्यांनाही गरज आहे त्यांना 999ला हे ॲप्लिकेशन घेऊ शकता. फक्त याच एक्झामसाठी नाही तर कोणत्याही सायन्स बेस्ड एक्झामसाठी 4थी ते 9वीपर्यंतचं पूर्ण प्रिपरेशन तुम्हाला या लेक्चर सिरीजमधून किंवा या सायव्होल्युशन नावाच्या ॲप्लिकेशनच्या या कोर्समधून तुम्हाला होऊन जाईल. ठीक आहे.